ओम साईराम. मी मंजिरी भालेराव. आज आपण श्री साई सच्चरित्रचा अध्याय 45 वाचणार आहोत. अध्याय 45 श्री गुरुचरण महिमा, श्री गुरूंच्या चरणांचा महिमा. योगायोगाने आज 15 ऑक्टोबर तारीख आहे आणि तारखेप्रमाणे आज बाबांचा महासमाधी दिवस असतो, त्यामुळे आज सगळ्यांना शुभेच्छा. तिथीप्रमाणे बाबांचा महासमाधी दिवस विजयादशमी आहे, सगळ्यांना माहितीच आहे. तर आता मी अध्याय 45 वाचायला सुरुवात करते. श्री गुरुचरण महिमा. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. सहज जाते मांडून दळून ज्याने आपले चरित्र लिहिण्याला प्रवृत्त केले आणि भक्तांना चांगल्या मार्गाला लावले, त्याचे कौशल्य केवढे अलौकिक असेल बरे. मोक्ष हा चारही पुरुषार्थात सर्वश्रेष्ठ मानवी प्रयत्न आहे, परंतु गुरुचे चरण त्यापेक्षाही समर्थ असतात आणि अशा गुरूंच्या चरणांचे तीर्थ घेतले असता मोक्ष नकळत घरात चालत येतो. गुरु कृपा करेल तरच हा संसार सुखाचा होईल, न घडणारे घडून येईल आणि क्षणार्धात पलीकडच्या तीरावर पोचवेल. ओवी 1 ते 3. साईंच्या कथा संक्षेपाने सांगितल्या तर पोथी इतकी लांब झाली. साईंची कीर्ती अमर्याद आहे, मी किती म्हणून वर्णन करू. जिच्या दर्शनाने मन नित्य तृप्त होत असे, जिच्या सहवासाने आनंद भोगायला मिळत असे, जिच्यामुळे संसारातील उद्योग व चिंता यांची भीती दूर पळून जात असे, ती साई मूर्ती हरपली. जिच्यामुळे भक्तांची परमार्थ मार्गाकडे प्रवृत्ती वळत असे, जिच्यामुळे माया व मोहापासून सुटका होत असे, जिच्यामुळे अत्यंत कल्याण प्राप्त होत असे, ती साई मूर्ती हरपली. जिच्यामुळे मरणानंतरच्या दुसऱ्या जन्माची भीती नसायची, जिच्यामुळे न्याय नीती जागृत होत असे, जिच्यामुळे संकट मनाला धीर येत असे, ती साई मूर्ती हरपली. आपली मूर्ती आमच्या आठवणीत ठेवून साईबाबा आपल्या कायमच्या ठिकाणी गेले आणि आपला अवतार संपविला. त्यांच्या योगाच्या या अवस्थेची कल्पना करणे आपणाला शक्य नाही. अवताराचे कार्य संपल्यावर हे पृथ्वीवरचे नाशिवंत रूप दृष्टिआड झाले, तरीही ग्रंथरूपी वाङ्मय मूर्ती त्याची पदोपदी आठवण देत राहील. शिवाय या ग्रंथातील कथा ऐकल्यावर मनाला जी एकाग्रता लाभते आणि त्यापासून जी शांतता उत्पन्न होते, तिचे अलौकिकत्व कसे वर्णन करावे. आपण सर्व श्रोते विद्वान आहात. तुमच्यापुढे मी तर कोत्या बुद्धीचा असमंजस माणूस आहे, तरी पण हे साईंना अर्पण केलेले शब्दांचे धर्मकार्य आहे, म्हणून त्याचा श्रोत्यांनी कृतज्ञ बुद्धीने आदर करावा. सर्वांच्या हिताचे हे शब्दांचे धर्मकार्य माझ्यासारख्या मतिमंदाला पुढे करून आपले कार्य जाणणारे साई पूर्ण करून घेत आहेत, हे सर्व काही समजणारे श्रोतेच जाणतात. मन एकाग्र करून साईंच्या चरणांना वंदन करून जो या महामंगल व परमपावन कथा ऐकेल आणि जो भक्त भक्तियुक्त होऊन आपले हित साधण्याला उत्सुक असेल आणि एकाग्रचित्त होऊन हे कथामृत सेवील, त्याचे इच्छित ध्येय साई साध्य करून देईल. तसेच या संसारातील योगक्षेम व परलोकातील इच्छित परमार्थ पुरवील आणि अखेर त्याला कृतार्थ करेल. साईंचे केलेली सेवा कधीही वाया जात नाही. 44 अध्यायाच्या शेवटी साईंचे निर्याणही ऐकले, तरीसुद्धा या पोथीची वाटचाल पुढे चालूच आहे, हा काय चमत्कार कळत नाही. मागच्या अध्यायात साईंचे निर्याणाचे यथाक्रम वर्णन पुरे झाले, तरी या साईलीलेची कांतीण जाळे विणून त्यात आपले भक्ष्य पकडणारा कोळी जातीचा एक किडा क्षणभरही विश्रांती घेत नाही. खरे पाहता यात आश्चर्य काही नाही, मरण फक्त देहाला असते. हा साई मरणाच्या पलीकडला आहे. पूर्वीप्रमाणे तो अव्यक्तात जाऊन बसला आहे. देह गेला, आकार गेला, तरी तो अव्यक्तात जसाच तसा राहिला आहे. देहत्यागानंतर त्याच्या लीला सर्वांना ठाऊकच आहेत. त्याही असंख्य असल्यामुळे वर्णन करून जाता ग्रंथाचा विस्तार वाढू नये म्हणून त्यातील फक्त तात्पर्यच श्रोत्यांपुढे ठेवूया. ओवी 4 ते 20. धन्य आमची भाग्याची स्थिती की ज्यावेळी बाबा शिर्डीत अवतरले त्याचवेळी आम्हाला त्यांचा हा सत्संग सहजासहजी पुन्हा लाभला.
असे असूनही जर आमची संसारातून निवृत्ती प्राप्त झाली नाही, भगवंतावर प्रीती जडली नाही, तर यापेक्षा आणखी अधपतन हे कोणते? सर्व 10ही इंद्रियांना साईंची भक्ती असणे हीच त्यांच्या भजनाची खरी स्थिती होय. नाहीतर डोळ्यांनी साईंची मूर्ती पाहत असताना बोलण्यासाठी तोंड उघडता येऊ नये, कानांनी साईंची कीर्तन ऐकत असताना जीभ आमरसाच्या गोड स्वादाची चव घेण्यात मग्न असावी आणि साईंच्या चरणांना स्पर्श करीत असताना मऊग आदीचा स्पर्श सोडणे सहन होऊ नये. साईंपासून जो एकही क्षण वेगळा राहील तो काय साई भक्त होईल. तसेच संसारापासून जो विरक्त नाही तो काय साईचरणी आसक्त म्हणावा. एका आपल्या पतीशिवाय दुसऱ्या कोणी वाटेसमोर आला तर त्याला सासरा, दीर किंवा भाऊ समजून पतिव्रता स्त्री त्याला नमस्कार करण्याला तयार होते. तिचे मन न बदलणारे असते. आपले घर ती कधीही सोडित नसते. आपल्या पतीचेच तिला अपार प्रेम असते. दुसऱ्या पुरुषाला आपला पती मानून त्याच्याकडे तसे पाहण्याचे ती कधीही मनात आणत नसते. तिला आपला पती तोच आपला एक पती असतो. इतर कोणी त्याची बरोबरी करू शकत नसतो. त्याच्या ठिकाणीच तिची एकनिष्ठ प्रीती असते. शिष्यांचे सुद्धा गुरुपदी अशाच तऱ्हाचे प्रेम असते. शिष्याच्या प्रेमाला पतिव्रतेच्या प्रेमाची उपमा देतात. म्हणून शिष्याच्या गुरुप्रेमाला सीमाच नसते. त्या प्रेमाचा महिमा उत्तम शिष्यालाच ठाऊक असतो. ओवी 21-30. असो, ज्यांची संसारातच मदत होत नसते ते परमार्थासाठी कोठून सहाय्य करतील. व्याही असो की जावई किंवा पत्नी असो, कोणाची खात्री बाळगू नये. माता पिता आपलेपणाने माया लावतील. हक्काचा मुलगा पैशाकडे लक्ष ठेवून असेल तर पत्नी आपले सौभाग्य टिकावे याची काळजी करीत राहील. परंतु परमार्थाचा जोडीदार कोणी नसेल तर आता कोण राहिले की ज्याच्यामुळे परमार्थाची प्राप्ती करून घेता येईल याचा विचार करून निर्णय केला तर शेवटी आपले आपणच उरतो. नित्य काय आणि अनित्य काय याचा खोल विचार करून या जगातील व परलोकातील फळे भोगण्याची इच्छा सोडून देऊन शम, दम वगैरे सहांचा समुदाय सहाय्य साध्य करून जो मोक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तो धन्य होय. शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रियांचे दमन, उपरती म्हणजे विषयभोगांकडे अरुची, तितिक्षा म्हणजे कोणताही उपाय केल्याशिवाय किंवा वाईट वाटून घेतल्याशिवाय दुःख सहन करणे, श्रद्धा म्हणजे गुरु व शास्त्रे यावर विश्वास आणि समाधान म्हणजे देव जसे ठेवील त्यात समाधान म्हणून मानून चित्ताची एकाग्रता साधणे होय. चित्ताची एकाग्रता साधणे होय. दुसऱ्याची आशा सोडून बळकट आत्मविश्वास धरून जो आपण आपलीच तयारी करेल त्यालाच परमार्थ साधेल. ब्रह्म हे नित्य आहे, जग अनित्य आहे. गुरु हेच एक खरे ब्रह्म आहे. सर्व अनित्य गोष्टींचा त्याग करून गुरु हाच ध्यान करण्यास योग्य वस्तू आहे अशी सतत भावना ठेवणे हेच परमार्थाचे साधन आहे. अनित्य गोष्टींचा त्याग केल्याने संसारात वैराग्य उत्पन्न होते. सद्गुरू ब्रह्माच्या चैतन्याने परिपूर्ण असलेला भासतो आणि सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर असल्याचा विश्वास बसतो. यालाच अभेद भजन म्हणतात. भीतीने अथवा प्रेमाने ज्याला ज्याचे सदा ध्यान असेल तो ध्यान करणारा आपण, ज्याप्रमाणे कंस, रावण व कीडा हे अनुक्रमे कृष्ण, राम व भ्रमर होऊन गेले असता ध्यान केलेली वस्तूच ध्येय होऊन जातो. ध्यान करताना अनन्यपण असावे. मोक्ष प्राप्त करण्यासाठी ध्यानासारखे दुसरे कुठलेच साधन नाही. या ध्यानाचा आपणच जो सराव करतो त्याला मुक्ती ताबडतोब मिळते. मग तेथे जन्म मरण कोठले. तेथे जीवाभावाचा पूर्ण विसर पडतो. प्रपंचाचे भान मावळते आणि आत्म्याकडे लक्ष लागल्याने सुख प्राप्त होते. म्हणून म्हणतो की आपल्या गुरुच्या नावाचा जप केल्याने परमानंदाची उत्पत्ती होते आणि भूती भगवंताचे दर्शन होते. नामाचा महिमा याहून आणखी तो कोणता. ज्याच्या नामाचा असा महिमा आहे त्याला माझा सद्भावाने नमस्कार असो. त्याला मी काया वाचा मनाने शरण जातो. या अर्थाला स्पष्ट करून दाखवणारी एक गोष्ट मी श्रोत्यांसाठी आता सांगतो, तरी ती एकाग्र चित्त करून आपल्या हितासाठी ऐकावी. ओवी 31-43. कैलासवासी काकासाहेब दीक्षित साई समर्थांच्या आज्ञेने नित्यनेमाने एकनाथी भागवत वाचत असत.
हे सर्वांना ठाऊकच आहे. एकदा दीक्षितांनी काका महाजनींच्या मुंबईच्या चौपाटीवरच्या घरी भोजन आटोपल्यावर ही पोथी नेमाने वाचायला घेतली. अनुक्रमाने त्या भागवताचा अद्वितीय व सुंदर अध्याय दुसरा ऐकून श्रोत्यांचे मन सुखावले. काका महाजनी बाबांचे भक्त माधवराव यांच्यासह एकाग्र चित्त करून ते भागवत ऐकायला बसले होते. दैववशाने कथा देखील फार गोड की ज्यामुळे श्रोत्यांची हौस फिटावी आणि भगवत भक्तीची आवड जडावी अशीच चांगली निघाली. ऋषभकुळीची कीर्ती वाढविणारे 9 बंधू त्यांचेच गोड आनंददायक व बोधप्रद कथानक निघाले. ते 9ही भगवत स्वरूप होते. त्यांच्या पोटी अमर्याद क्षमा व शांती होती. आनंददायक व बोधप्रद कथानक भागवत धर्माचा महिमा ऐकून जनक राजा स्तब्ध व चकित झाला. आत्यंतिक क्षेम ते काय? हरीची परमभक्ती ती कोणती? हरीची माया पार करण्यास सोपी कशी होईल? तर गुरुचे चरण हेच अति कल्याणकारक आहेत. कर्म व अकर्म या सर्वांचे मर्म एकच की गुरु हे परमात्म्याचे रूप आहे आणि गुरुची भक्ती करणे हाच भागवत धर्म होय. द्रुमिलनाथाचे हरीचे चरित्र सांगून प्रत्येक अवताराची वैशिष्ट्ये वर्णन केली. तसेच पुरुषावतार कसा ओळखावा हे सांगून नारायणाच्या रूपाने वर्णन केले. पुढे चमसाने जनक राजासाठी भक्ती न करणाऱ्यांच्या दुर्गतीचे निरूपण केले आणि वेदविहित कर्मे न केल्याने सर्वांचा नाश कसा होतो ते सांगितले. सर्वांच्या हृदयात हरीचा वास असतो म्हणून कोणाचा द्वेष करू नये. प्रत्येक देहात परमेश्वराला पहावे. त्याशिवाय किंचितही भाग रिकामा नसतो. शेवटी नवव्या भाजनाने कृत त्रेता वगैरे युगांमध्ये कोणत्या कोणत्या देवांच्या मूर्तीचे पूजन व ध्यान करावे याचा निर्णय सांगितला. कलियुगात हरीच्या व गुरूंच्या चरणाचे स्मरण करावे हेच एक साधन आहे. त्यामुळे संसाराची काळजी व पुनर्जन्माची भीती नाहीशी होते. शरणागतांसाठी हरी गुरुचरण हेच त्यांचे संरक्षण करणारे स्थान आहे. ओवी 44 ते 57. अशी पोथी संपल्यानंतर काकासाहेबांनी प्रश्न केला, काय हो या नवनाथांची करणी? त्यांच्या वृत्तीची कल्पनाच करवत नाही. नंतर प्रेमाने ते माधवरावांना आणखी म्हणाले, कितीही ती अवघड भक्ती आम्हा मूर्खांना ही करण्याची शक्ती कोठली? आमच्या हातून ही जन्मजन्मांतरी घडणार नाही. कोठे हे महाप्रतापी नाथ आणि कोठे आपण मूळचेच पापी. ही भक्ती काय सोपी आहे? मूर्तिमंत सत्य व ज्ञान असलेले ते धन्य होत. ही भक्ती आम्हाला घडेल का? त्याचा इलाज कसा सापडेल? मी तर हताश झालो आहे आणि माझे पाय गळले आहेत. आपला हा जन्म फुकट गेला वाटतो. काकासाहेब स्वभावाने प्रेमळ होते. त्यांच्या जीवाला अशी हुरहुर का लागावी? सुस्थिर वृत्ती चंचल का बरे व्हावी? श्यामाच्या मनाची खळबळ उडाली. श्यामा म्हणजे माधवराव, ज्यांना काकाविषयी मनापासून स्नेह होता. त्यांना काकांचा हा स्वभाव व त्यांच्यावर झालेला लाचारीचा प्रवाह आवडला नाही आणि ते म्हणाले, बाबांसारखे लेणे घालून मिरवण्याचे भाग्य ज्याला लाभले त्याने केविळवाणे मुख का बरे करावे? व्यर्थ त्याचे जगणे. साईचरणी अढळ श्रद्धा असल्यावर मनाची ही तळमळ का बरे? नवनाथांची भक्ती मोठी प्रबळ असे ना, आपली भक्ती प्रेमळ नाही का? एकनाथ महाराजांच्या टीकेसहित भागवताचा 11वा स्कंद व भावार्थ रामायण नित्य वाचावे ही बाबांची अगदी स्पष्ट आज्ञा तुम्हाला नाही का? तसेच भगवंताच्या व गुरूंच्या चरणांचे स्मरण करीत राहावे ही बाबांची सर्वसामान्य शिकवण नाही का? यातच आपले संसाराचे भय पार करून जाण्याचे साधन आहे. मग तुम्हाला चिंतेचे कारण काय? तरी पण काकांना त्या 9 योग्यांच्या वर्तनक्रम, त्यांचा तलवारीच्या धारेवर उभे राहण्याचा नेम आपल्याला थोडासुद्धा साधेल का हीच सतत चिंता होती. त्यांच्या जीवाला मोठी चुटपुट लागली की नवयोग्यांची भक्ती अतिश्रेष्ठ आहे, आपल्याला ती कोणत्या उपायाने प्रगट होईल? तसे झाले तरच देव खरोखरीच जवळ सापडेल असो. काकांना अशी हुरहुर लागली आणि बसता उठता व झोपता हाच मनात विचार घोकू लागला. तोच
दुसऱ्या दिवशी चमत्कार घडला. श्रोत्यांनी तो सविस्तर ऐकावा. ओवी 58 ते 70. अनुभवाचे आश्चर्य पहा. ऐन सकाळी आनंदराव, ज्यांचे आडनाव पाखाडे होते, ते माधवरावांना शोधत आले. तेही अगदी भागवत वाचायच्या वेळी आले आणि माधवरावांजवळ आपल्या स्वप्नाचे नवल सांगत बसले. इकडे पोथी चालली होती आणि तिकडे ते दोघे एकामेकांशी हळूहळू कुजबुजत होते. त्यामुळे श्रोत्यांच्या व वक्त्यांच्या मनाची एकाग्रता भंग पावली. आनंदराव मनाचे चंचल होते. ते माधवरावांना स्वप्न सांगू लागले. असे ते दोघे बोलता ऐकता कुजबुजू लागले आणि पोथी क्षणभर तशीच राहिली. मग काकासाहेबांनी त्यांना विचारले, अरे काय नवल घडले? तुम्ही दोघेही अगदी आनंदात आहात. आम्हालाही काय ते सांगा की. त्यावर माधवराव म्हणाले, तुम्हाला कालच शंका आली होती ना, आता हातोहात तिचे समाधान घ्या. संसार सागर पार करून नेणाऱ्या भक्तीचे लक्षण पहा. पाखाड्यांचे स्वप्न आणि बाबांनी दर्शन कसे दिले ते ऐका. आपल्या शंकेचे निरसन होईल. गुरूंच्या चरणांना नमस्कार करणे एवढीच भक्ती पुरी असते ते कळेल. मग ते स्वप्न ऐकायची सर्वांचीच प्रबळ उत्सुकता झाली. विशेष करून काकासाहेबांची, कारण शंका ही आधी त्यांचीच होती. सर्वांची इच्छा पाहून आनंदराव स्वप्न सांगू लागले. चांगली व श्रद्धायुक्त मनोवृत्ती मनात असल्यामुळे श्रोत्यांनाही आश्चर्य वाटले. एका महासागरात कंबरभर पाण्यात मी उभो होतो. तेथे कल्पना नसताना श्री साई समर्थ डोळ्यांसमोर दिसले. रत्नखचित सिंहासन होते आणि त्यावर साई समर्थ विराजमान होते. त्यांचे पाय पाण्यात बुडलेले होते असे त्यांचे ध्यान मी पाहिले. बाबांचे असे मनोहर रूप पाहून मला अत्यंत समाधान झाले. हे स्वप्नच आहे याचे भानच राहिले नाही आणि बाबांच्या दर्शनाने मन अत्यंत सुखावले. काय त्या योगायोगाचे आश्चर्य! माधवराव तेथेच उभे होते. मला भावपूर्वक म्हणाले, आनंदराव, बाबांच्या पाया पडा हो. तेव्हा मी त्यांना उत्तर दिले की माझीही फार इच्छा आहे, परंतु ते पाय पाण्यात आहेत. माझ्या हातात कसे बरे येतील? पाण्यात पाय असताना मी त्यावर डोकं कसे ठेवू? मी आता काय करावे हे मला मुळीच कळत नाही. हे ऐकून माधवराव बाबांना काय म्हणाले ते ऐका. देवा, पाण्यात बुडलेले ते पाय वर काढा पाहू. माधवरावांनी असे म्हणताच बाबांनी लगेच पाय वर काढले आणि आनंदरावांनी मुळीच विलंब न लावता ते धरून नमस्कार केला. असे चरण घट्ट धरल्यावर बाबांनी आशीर्वाद दिला. जा रे, तुझे कल्याण होईल. भीतीचे कारण काहीच नाही. बाबा आणखी म्हणाले, पहा, माझ्या श्याम्याला एक रेशमाचे काठ असलेले धोतर देऊन टाक, म्हणजे तुला सुख लाभेल. तरी ती आज्ञा शिरसामान्य करून मी एक रेशमी काठी धोतर आणले आहे. काकासाहेब, आपण ते आपल्या हाताने माधवराव घेतील असे करा. माझी ही विनंती मान्य करा. हे धोतर माधवराव नेसतील असे करा आणि मला सुखवा, म्हणजे तुमचा मी फार ऋणी होईन. आनंदरावची ही गोष्ट माधवरावांनी स्वतः ऐकली होती. काकासाहेब तेव्हा ते वस्त्र त्यांना देऊ लागले तेव्हा त्यांनी ते घेतले नाही. त्यांचे म्हणणे होते की हे जर आनंदरावांना पडले स्वप्न होते. आपल्याला काही खूण पटली पाहिजे. काही दृष्टांत झाल्याशिवाय आपण ते वस्त्र घेऊ नये. त्यावर काकासाहेब म्हणाले, आपण आता बाबांच्या म्हणण्याचा खरेपणा अनुभवूया. धोतर घेणे योग्य आहे की अयोग्य आहे हे चिठ्ठ्यांनी सूचित होईल. जशी चिठ्ठी बाबा देतील तशी त्यांची आज्ञा आपण मग मानूया. असे म्हणून त्याप्रमाणे वागण्याचे ठरवून त्यांनी बाबांच्या पायाशी चिठ्ठ्या टाकल्या. ओवी 71 ते 95. काकासाहेबांचा भार सर्वस्वी साईबाबांवर होता. कोणत्याही गोष्टीबद्दल ते आधी साईंचा विचार घेत आणि मगच पुढे त्याचा व्यवहार करीत. हे तर बाबांच्या हयातीत होते, परंतु तोच क्रम त्यांच्या पश्चातही चालू होता. चिठ्ठ्या टाकून ते आज्ञा घेत आणि त्याप्रमाणे अगदी निश्चयपूर्वक वागत असत. कार्य मोठे असो व लहान असो, चिठ्ठीने आज्ञा घेतल्याशिवाय प्राण गेला तरी काही करत नसत. बाबांची आज्ञा हीच सर्वदा कसोटी होती. देहच जेथे आपला नाही, तो एकदा बाबांच्या पायी वाहिला तेथे मग त्याच्या हालचालीवर आपला अधिकार कोटला. पहा, या एका भावनेमुळे लाखो रुपयांच्या कमाईवर लाथ मारली, परंतु हा निश्चय त्यांनी मरेपर्यंत कायम ठेवला. तुझे इमान फळाला येईल. तुझ्यासाठी मी विमान धाडीन, त्यात बसवून तुला मी नेईन. निश्चिंत मनाने तू राहा. पुढे बाबांच्या या कृपा वचनांचा अक्षरानक्षर अनुभव आला. काकांचे देहावसान कशा अपूर्व स्थितीत झाले हे साई लीलेच्या वाचकांना ठाऊकच आहे. त्या स्थितीची आठवण झाली की विमानातून जाणे आणखी ते कोणते आणि गुरूंच्या नामस्मरणासह मरण आणखी ते कोणते असा विचार येतो.
असे दीक्षित स्वतःच निश्चयाचे पक्के होते. त्यांचे चित्त सदा साईचरणी लागलेले असत. इष्टमित्रांनाही तशीच शिकवण देऊन ते गुरुच्या पायी विलीन झाले. ओवी 96 ते 102. असो, आता पूर्वीची जुळणी म्हणजे चिठ्ठ्यांची युक्ती दोघांनीही, आनंदरावांनी व माधवरावांनी मान्य केली, कारण दोघांचेही काकासाहेबांवर प्रेम होते. नंतर वेळ न घालविता चिठ्ठ्या लिहिल्या. एका चिठ्ठीत धोतर घ्यावे आणि दुसऱ्या चिठ्ठीत त्याचा करावा आहेर असे लिहून साईंच्या छायाचित्राच्या पायाशी टाकल्या. तेथेच असलेल्या एक लहान मुलीला त्यातली एक चिठ्ठी उचलायला लावल्यावर माधवरावांनी धोतर घ्यावे अशी आज्ञा झाली. म्हणून सर्वांनाच आनंद झाला आणि काकासाहेबांनी ते रेशीम गाठी धोतर माधवरावांच्या ओंजळीत घातले. आनंदरावांचे स्वप्न होते आणि माधवरावांची चिठ्ठी होती. एकामेकांचे ऐक्य घडले आणि दोघेही सुखसंपन्न होऊन त्यांचा परमानंद पोटात मावेनासा झाला. माधवराव मनात खुश झाले आणि आनंदराव यांनाही संतोष झाला. साईभक्ती वृद्धिंगत होऊन काकांच्याही शंकेचे निरसन झाले. ओवी 103 ते 110. असो, या सर्व कथेचे सार की ज्याचा त्याने विचार करावा की गुरुच्या पायावर शिर ठेवल्यावर गुरुच्या मुखातून निघालेल्या शब्दांकडे लक्ष द्यावे. आपल्यापेक्षा आपली अवस्था, आपले या जगात करायचे कार्य किंवा मनात उठणारे विचार हे आपला गुरु आणखी सविस्तरपणे जाणत असत आणि आपला उद्धार कसा करायचा हेही त्याला मानीत असत. जसा रोग तशी त्याची परीक्षा, तसेच औषध व अनुपान सद्गुरू शिष्याला संसाररूपी रोगाच्या निवारणासाठी देत असतो. गुरु स्वतः जे आचरण करतो त्याचे आपण अनुकरण करू नये, तर तुमच्यासाठी त्याच्या मुखातून जे बोल निघतील त्याप्रमाणेच वागावे. त्यांच्या शब्दावर लक्ष ठेवावे, त्यांचेच नित्य चिंतन करावे. तेच बोल तुमच्या उद्धाराला कारण होतील याची सदा आठवण ठेवावी. गुरुजी जे पोथी पुराण सांगतात ते त्यातील वचनांचे स्पष्टीकरण असते. आपण मात्र गुरुचा उपदेशच ध्यानात ठेवावा. तेच आपले वेदवाक्य किंवा प्रमाण वचन समजावे. कोणत्याही संतांचे वचन कानाने ऐकावे, त्याचा अनादर करू नये. परंतु आपली आई जशी आपली काळजीपूर्वक जोपासना करेल तशी दुसरे कोणी करील का? तिचा लेकरासाठी मायेचा खरा जिव्हाळा व कळवळा असतो. लेकराला तिच्या त्या सुखसोहळ्याची कल्पना नसते. लेकरू मागेल ते लाड ती पुरवीत असते. या सृष्टीत संत अमाप आहे, परंतु आपला बाप तो आपला बाप. हे साईबाबांच्या तोंडचे कळकळीचे शब्द आपल्या हृदयरूपी कागदावर कोरून ठेवा. म्हणून साईमुखीचे जे बोल असतील त्याकडेच आपले नीट लक्ष ठेवा. शेवटी तो कृपेचा भांडार संसारातील आपली तीनही प्रकारची दुःखे दूर करील त्याची युक्ती त्यालाच ठाऊक असते. आपण त्याच्या अद्भुत लीला सहजपणे कशा घडून येतात ते कौतुकाने डोळ्यांनी पाहावे. दुसरा एक म्हणतो म्हणून त्याचे सर्व ऐकून घ्यावे. परंतु आपले ध्येय सोडू नये आणि आपल्या गुरुच्या वचनाचा विसर पडू नये. यातच आपले परम कल्याण आहे. यातच आपली संसाराची व पुनर्जन्माची भीती पार करून जाणे आहे. यातच आपले सगळे पोथी पुराण आहे आणि आपले जप तप व अनुष्ठानही हेच होय. सूर्यापुढे अंधार कुठला? अशा गुरुपुत्राला संसार सागरच नाही, तुम्ही सृष्टीवर कोठेही जवळ किंवा कितीही दूर, आता समुद्रांच्या पलीकडले असाल तरी गुरूंचे भक्तांसाठी अत्यंत प्रेम असते. असो, ओवी 111 ते 125. असे लिहिता लिहिता एकाचे पाहून दुसऱ्याने तसे केले असता त्याचा जीव दुःखात कसा सापडतो याबद्दलची एक कथा मनात आठवली, ती आता सांगतो. एकदा बाबा म्हाळसापतीसह मशिदीत असताना पूर्वीच्या फळीच्या बिछाण्याची एकाएकी त्यांना आठवण झाली. त्या फळीची रुंदी अवघी 1.25 फूट होती. तिच्या 2 टोकाला चिंध्या बांधून ती मशिदीच्या आडव्या आड्याला बाबा टांगीत असे आणि तिचा झोपाळा करीत असत. अंधारात निजू नये म्हणून उशा पायथ्याशी रात्री पणत्या पेटवून ठेवून त्या फळीवर ते झोपत असत. या फळीचा मुळासकट सर्व वृत्तांत पूर्वीच्या 10व्या अध्यायात ओवी 15 ते 18 आधीच वर्णिलेला आहे. आता येथे त्या फळीचा महिमा ऐका. एकदा बाबा त्या फळीचे महत्त्व मनापासून असे वर्णन करून सांगत असताना काकासाहेब दीक्षितांच्या मनात एक कल्पना आली, ती ऐका.
ते बाबांना म्हणाले, फळीवर झोपायचे असेल तर मी तुमच्यासाठी प्रेमाने ती टांगून देतो. मग तिच्यावर आपण स्वस्थ चित्ताने निजावे. बाबांनी त्यांना उत्तर दिले, माळसापतीला खाली सोडून मी आपणच वर कसा निजू? बरा मी खाली आहे तो. त्यावर काका मोठ्या प्रेमाने म्हणाले, आणखी एक फळी टांगून देतो. एकावर आपण झोपावे, माळसापती दुसरीवर झोपतील. त्यावर बाबांचे उत्तर पहा, तो कुठला फळीवर झोपतो? ज्याच्या अंगी पूर्ण योग्यता असेल तोच फळीवर निजू शकेल. फळीवर निजणे सोपे नाही. माझ्याशिवाय तिच्यावर कोण झोपू शकेल? झोप घालवून डोळे उघडे ठेवून जो राहील त्यालाच हे फळीवर झोपणे शक्य होईल. मी झोपू लागलो असता या माळसापतीला आज्ञा करावी की माझ्या छातीवर हात ठेवून जवळ बसून राहा, तर तेही काम याच्याकडून होत नाही. बसल्या जागी डुलक्या घेतो. ही फळी त्याच्या कामाची नाही, ती बिछाईत माझीच आहे. माझ्या हृदयात नामस्मरण चालत असते. ते तेथे हात ठेवून पहा. मला झोप लागली तर मला जागे कर, अशी आज्ञा मिळाली असूनही त्याला झोप लागते आणि त्याचा हात दगडाप्रमाणे जड होतो. मग भगत म्हणून हाक मारताच डोळ्यांची झोप उडून तो घाबरून जातो. ज्याला जमिनीवर बसवत नाही, ज्याची बैठक स्थिर नाही, जो माणूस रात्री झोपेत अधीन झाल्यावर एखाद्या दगडाप्रमाणे जड व निश्चल होतो, तो उंचावर कसा झोपेल? आपण आपल्या शक्तीप्रमाणे जमेल तसे करावे आणि दुसऱ्याला त्याच्याप्रमाणे करू द्यावे. आपण जसे करण्याच्या भानगडीत पडू नये. आपले कर्म आपल्याबरोबर येते आणि दुसऱ्याचे दुसऱ्याबरोबर जाते. साईनाथांची करणी अगाध आहे, म्हणून हेमाडपंत त्यांच्या चरणी लागला आहे आणि त्यांनीही कृपा करून आणि आशीर्वचन व आशीर्वाद देऊन त्याला आपल्या चिंतनात अखंड ठेवले आहे. ओवी 126 ते 143. साई सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री गुरुचरण महिमा नावाचा 45वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. नमस्कार. हा अध्याय इथेच समाप्त होत आहे. जय मोहनजी. ओम साईराम.